महात्मा ज्योतिराव फुले हे नाव ऐकलं की आठवते ती एक मोठी सामाजिक क्रांती. पण या क्रांतीचं स्वरूप नेमकं काय होतं? का ओळखलं जातं त्यांना क्रांतीसूर्य म्हणून? चला तर आपण त्यांच्या ह्याच क्रांतिकारी विचारांच्या आणि कार्यांच्या जगात जरा डोकावून पाहूया. तर सुरुवातच करूया कबीरांच्या एका थेट आणि भेदक प्रश्नाने. नाना वर्ण एक गाय एक रंग हे दूध, तुम कैसे बम्मन हम कैसे सूद. विचार करा, हा साधा वाटणारा प्रश्न तरुण ज्योतिरावांच्या मनावर किती खोलवर परिणाम करून गेला असेल. खरं तर याच प्रश्नाने त्यांच्या मनात त्या सामाजिक रचनेविरुद्ध बंडाची पहिली ठिणगी टाकली. ती रचना जी माणसामाणसांमध्ये उभी आडवी भिंत उभारत होती. बरं, फुलेंनी जे काही घडवून आणलं त्याचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी त्या काळात जायला हवं, त्या जगात जिथे ते जन्माला आले. कल्पना करा, 1827 सालचं पुणे, एक असा समाज जो जातीच्या आणि पुरुष सत्तेच्या जोखडाखाली पूर्णपणे दबलेला आहे. आणि अशाच परिस्थितीत एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा जन्म होणार होता. चला तर मग पाहूया त्यांची क्रांती. फुलेंच्या क्रांतीचा पहिला आणि सगळ्यात मोठा हल्ला होता तो म्हणजे ज्ञानाच्या अधिकारावर. त्यांचं म्हणणं अगदी स्पष्ट होतं. ज्ञान ही काही कोणा एका वर्गाची मक्तेदारी नाहीये, तो प्रत्येकाचा, अगदी प्रत्येकाचा हक्क आहे. आणि खरं सांगायचं तर हीच त्यांची पहिली बंडखोरी होती. पण हा मार्ग अजिबात सोपा नव्हता. त्या काळात समाजाचा दबाव प्रचंड होता. विचार कसा होता माहितीये की अरे, तुमच्या मुलांनी शेतात राबायला हवं, शाळेत जाऊन काय दिवे लावणार आहेत, अशा विचारांना, अशा विरोधाला तोंड देत त्यांचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मग वयाच्या फक्त 21व्या वर्षी फुलेंनी असं काहीतरी करून दाखवलं ज्याची त्या काळात कुणी कल्पनासुद्धा करू शकत नव्हतं. त्यांना प्रेरणा मिळाली होती मिस फरार यांच्याकडून आणि खंबीर पाठिंबा होता त्यांच्या आत्या सगुणाबाईंचा. त्यांनी थेट मुलींसाठी शाळा सुरू केली. अरे, विचार करा जरा, केवढा मोठा धक्का बसला असेल त्यावेळच्या समाजाला. आणि हो, ही तर फक्त सुरुवात होती. यानंतर तर त्यांनी एक एक करून अनेक दरवाजे उघडले. अस्पृश्य मानल्या जाणाऱ्या मुलामुलींसाठी शाळा, वंचितांसाठी खास वाचनालय आणि दिवसभर राबणाऱ्या कामगारांसाठी रात्रीची शाळा. असं वाटतं जणू ज्ञानाच्या मार्गातला प्रत्येक अडथळा दूर करण्याचा त्यांनी निश्चयच केला होता. आता शिक्षण तर सुरू झालं, पण फुलेंची लढाई फक्त इथपर्यंत मर्यादित नव्हती. त्यांनी समाजातील दोन मोठ्या अन्यायी व्यवस्थांविरुद्ध थेट आवाज उठवला. एक म्हणजे स्त्रियांवर होणारे अत्याचार आणि दुसरं म्हणजे जातीय व्यवस्थेची क्रूरता. हे बघा, हे फक्त एका पाटीवर लिहिलेलं वाक्य नाहीये. हा त्या व्यवस्थेवर केलेला एक थेट प्रहार होता. ती व्यवस्था जी विधवा स्त्रियांना अक्षरशः निराशेच्या गर्दीत ढकलून देत होती. विचार करा, स्वतःच्या घरात असं बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करणं म्हणजे काय? म्हणजे संपूर्ण समाजाचा रोष ओढवून घेणं. आणि फुलेंची काम करण्याची पद्धत पहा, किती वेगळी आणि प्रभावी होती. केशवपणासारखी क्रूर प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी काय केलं तर थेट नाभिकांचा संप घडून आणला. म्हणजे बघा, सामाजिक सुधारणेसाठी वापरलेला हा कदाचित इतिहासातला पहिलाच लेबर स्ट्राईक असेल. कमाल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फुले फक्त बोलत नव्हते किंवा फक्त उपदेश करत नव्हते, तर ते स्वतः ते जगत होते. बघा ना, एका ब्राह्मण विधवेला घरात आश्रय दिला, तिच्या मुलाला दत्तक घेतलं, त्याला शिकवून डॉक्टर बनवलं आणि एवढंच नाही तर त्याचा आंतरजातीय विवाह लावून दिला. यातून त्यांनी एकच दाखवून दिलं की रक्ताच्या नात्यापेक्षा विचारांचं आणि माणुसकीचं नातं कितीतरी मोठं असतं. आज कदाचित आपल्याला हे खूप साधं वाटेल, पण जरा त्या काळाचा विचार करा. ही एक प्रचंड मोठी क्रांती होती. अरे, ज्या समाजात माणसाची सावलीसुद्धा विटाळ मानली जात होती, तिथे स्वतःच्या घरचा पाण्याचा हौद सर्वांसाठी खुला करणं हे किती मोठ्या धाडसाचं काम असेल याची कल्पनाच केलेली बरी. पण फुलेंना हे चांगलं माहीत होतं की एकट्या दुकट्याने केलेले प्रयत्न पुरेसे नाहीत. या बदलाला एका मोठ्या चळवळीचं रूप द्यायला हवं आणि ही चळवळ आपल्यानंतरही टिकून राहिली पाहिजे. याच दूरदृष्टीतून त्यांनी एक मजबूत संघटनात्मक आणि वैचारिक पाया रचला. आणि तो पाया म्हणजे सत्यशोधक समाज. आता नावावरूनच कल्पना येते नाही का? सत्य शोधणारा समाज. पण कोणतं सत्य? तर ते सत्य जे कोणत्याही मध्यस्थाशिवाय, कोणत्याही ग्रंथाच्या जोखडात न अडकता फक्त आणि फक्त विवेक आणि तर्काच्या आधारावर स्वीकारता येईल. या संपूर्ण चळवळीचा गाभा, त्याचं सार या एका वाक्यात आहे. सर्व साक्षी जगतपती, त्यास नकोच मध्यस्थी. किती सोपा आणि थेट विचार आहे. याचा सरळ अर्थ आहे की देव आणि भक्त यांच्यामध्ये कोणाचीही गरज नाही. कल्पना करा, त्या काळात हा विचार किती मोठा क्रांतिकारक ठरला असेल. या एकाच विचाराने मध्यस्थांची, दलालांची गरजच संपवून टाकली. आणि याच विचारावर आधारित ही तत्त्व होती. या तत्वांनी तर समाजाच्या जुनाट रूढींच्या पायावरच घाव घातला. बघा, माणसाची श्रेष्ठता जन्माने नाही,
तर त्याच्या गुणांनी आणि कर्मांनी ठरते. कर्मकांड, पुनर्जन्म, स्वर्ग नरक या सगळ्या कल्पनांना थेट नकार. खरं तर हे विचार म्हणजे एक प्रकारे धार्मिक गुलामगिरीतून मुक्तीचा जाहीरनामाच होता. एवढंच नाही तर फुलेंनी हेही ओळखलं होतं की सामाजिक गुलामगिरी आणि आर्थिक शोषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आणि म्हणूनच शेतकऱ्याचा आसूडसारख्या आपल्या लेखनातून त्यांनी शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या हक्कांसाठी सुद्धा तितकाच जोरदार आवाज उठवला. तर मग इतकं मोठं, इतकं महान कार्य करणाऱ्या या व्यक्तीला समाजाने काय ओळख दिली? चला आता पाहूया त्यांच्या कार्याचा चिरस्थायी प्रभाव, त्यांचा वारसा. 11 मे 1888 मुंबईच्या जनतेने त्यांना एक पदवी दिली, महात्मा, म्हणजे महान आत्मा. आणि हे लक्षात घ्यायला हवं की महात्मा गांधींना ही पदवी मिळण्याच्या कित्येक वर्ष आधी लोकांनी ज्योतिरावांना महात्मा म्हणून गौरवलं होतं. यातूनच त्यांच्याबद्दलचा लोकांच्या मनातला प्रचंड आदर आणि प्रेम दिसून येतं. त्यांचा वारसा इतका मोठा आणि इतका बहुआयामी आहे की नंतरच्या काळात अनेक विचारवंतांनी त्यांना वेगवेगळ्या नावांना गौरवलं. कोणी त्यांना महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर म्हटलं, तर कोणी महाराष्ट्राचे कार्ल मार्क्स, काहींनी भारतीय सामाजिक क्रांतीचे जनक म्हटलं. या सगळ्या उपाध्यांवरूनच त्यांच्या कार्याची विशालता आपल्या लक्षात येते. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, फुलेंचं कार्य हे फक्त इतिहासाचा एक भाग नाहीये, तर तो आजच्या समाजाला समजून घेण्यासाठीचा एक आरसा आहे. त्यांनी त्या काळात प्रगतीचे 3 शत्रू ओळखले होते: भटजी, नोकरशहा आणि सावकार. त्यांचं हे विश्लेषण आपल्याला आज विचार करायला भाग पाडतं की 1.5 शतकानंतर आज आपल्या प्रगतीच्या मार्गातले अडथळे कोणते आहेत, आणि याच प्रश्नावर विचार करायला लावणं हाच तर महात्मा फुलेंचा खरा वारसा आहे.